किर्दत करंजाचे जे आपले प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा वाढदिवस आज आपण गोशाळेवर साजरा करतोय. आणि गोशाळेवर वाढदिवस ही जी नवीन संकल्पना वेदांता गोशाळेने मांडली, त्याचा पहिला वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावरून भव्य प्रमाणात होईल असं मला देखील काल रात्रीपर्यंत वाटत नव्हतं. पण या सगळ्या मित्रांनी आज इथं उपस्थिती दाखवून आम्हाला एक नवीनच प्रेरणा मिळाली की वाढदिवस म्हणजे नक्की काय, तर शुभचिंतन, त्या दिवसाचं चांगलं चिंतन. आज रविदादाच्या वाढदिवसासाठी हे सगळा त्यांचा जो मित्रपरिवार इथं आलाय आणि त्या निमित्ताने त्यांनी जो हिरवा चारा आणलाय, भुसा आणलाय, पेंड आणले, त्या माध्यमातून जे गायींचं पोट भरलं जाणार आहे, उद्देश सफल होणार आहे. कारण गायींचं पोट भरण्यासाठीच वाढदिवस गोशाळेवर ही संकल्पना आपण अंमलात आणतोय आणि ती इतक्या चांगल्या प्रकारे ही आज इथं साकार येते किंवा हा वाढदिवस इथं साजरा केला जातोय, हे बघून मला खूप चांगलं वाटतंय. हा प्रत्येक तरुणानं किंवा आप्तसोकी यांचे जे वाढदिवस आहेत ते असेच गोशाळेवर साजरे व्हावेत आणि गोशाळेवरच्या गायींना पोटभर चारा मिळावा, जेणेकरून त्यातली कोणतीही गायी गोशाळेवरची जी कत्तलखान्यातून सोडवलेल्या गायी आहेत ती उपाशी झोपू नये, या एकमात्र उद्देशानं आपण ही संकल्पना चालू केली. आणि त्यासाठी जो हा उत्स्फूर्त प्रतिसाद आज या सर्व युवक मित्रांनी दिलाय, त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्वांचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. धन्यवाद. आज रविदादाच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा रविदादाला वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी आम्ही सगळे आमचे मित्र तसेच बंधुमित्र रविशेठ किर्दत यांच्या वाढदिवसानिमित्त वेदांत गौशाळा या ठिकाणी इथं आलेलो आहे. आणि रविशेठ किर्दत यांच्या वाढदिवसानिमित्त रविशेठ किर्दत मित्रसमूह यांच्या वतीने वेदांत गौशाळा ह्यांना हिरवा चाऱ्याची मदत या ठिकाणी रविशेठ किर्दत मित्रसमूहाच्या वतीने केलेली आहे. आणि या ठिकाणी वेदांत गौशाळा यांनी उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आकर्षक असं वाढदिवसानिमित्त सजावट या ठिकाणी केलेली आहे. तसेच गौशाळा अतिशय उत्कृष्ट दर्जाची असून या ठिकाणी हिंदू धर्माचं काम या ठिकाणी अतिशय धडाडीने होत आहे. त्यामुळं वेदांत गौशाळेचं मी मनापासून आभारी आहे. तसंच रविशेठ किर्दत मित्रसमूहाचंही अभिनंदन करतो. आज आपलं साताऱ्यात कास रोडला वेदांता गौशाळा इथे आमचे मित्र रवी किर्दत यांच्या वाढदिवसानिमित्त कत्तलखान्यातून सोडवलेल्या गायी, कत्तलखान्यातून सोडवलेले बैल वगैरे जे गौशाळा आहे त्या गौशाळेला रविराज किर्दत मित्रसमूहातर्फे कुट्टी, चारा याचे वाटप केलेले आहे. मी आवाहन करतो की अशा प्रकारचे वाढदिवस आपल्या साताऱ्यातील तरुणांनी या गौशाळेत येऊन करावेत. जय हिंद, जय महाराष्ट्र. रविराज किर्दत मित्रसमूह करंजपेठ सातारा यांच्या वतीने रविराज किर्दत यांचा वाढदिवस ह्या वेदांता गोशाळेत साजरा करण्यात येत आहे. सरकारने नुसते गोरक्षक कायदे करून उपयोग नाही. हे सावंत साहेबांसारखे माणसं हे पुढं आली पाहिजेत. हे अनाथ जनावरे सांभाळणारे, दुखापत झालेले सांभाळणारे जनावरे, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट देऊन बरे करून ह्या गोशाळेमार्फत एक अतिशय पुण्याचं काम होत आहे. आणि त्यासाठी या दानशूर व्यक्ती असे आले पाहिजेत की जेणेकरून हे वायफट न खर्च करता, वाढदिवसाला कुठेही पैसे न घालवता ह्या मुक्या जनावरांना जर अन्नदान केलं, कुठं त्यांना मदत केली, त्यासारखं पुण्य कुठेही नाही. वृक्षारोपण केलंय रविराज किर्दत मित्रसमूहाने. आज इथं ह्या गोशाळेच्या आवारात वृक्षारोपण करून ते हे नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. तरी मी असं आवाहन करतो की या गोशाळेला सावंत साहेबांना तरी ह्या अशा दानशूर व्यक्तींची गरज आहे. त्या रविराज मित्र समूहाच्या वतीनं जसं दानशूर केलेलं आहे, इथं कडबा वाटप केलेला आहे, हिरवा चाला वाटप केलेला आहे, त्याप्रमाणे इथे साजरे व्हावेत असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. नमस्कार, मी रवी किर्दत. आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझे सर्व मित्रपरिवार घेऊन मी वेदांता गोशाळेमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आलो आहे. तरी मी सर्वांना आवाहन करतो की इथून पुढचे ज्यांचे बड्डे असतील त्यांनी वेदांता गोशाळेमध्ये येऊन साजरे करावेत आणि शाळेला होईल तेवढी मदत करावी. आर्थिक जरी जमत नसेल तरी इथं श्रमदान केले व इतर कोणत्या गोष्टीची मदत केली तरी चालेल. वाचवण्याचं गरजेचं आहे, तेवढंच त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे. आम्ही इथं आता वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला आहे. गायींना ओला चारा घेऊन आलोय, पेंड, भुसा, फळ घेऊन आलोय.
आणि एक अनोख्या पद्धतीचा एक केक होता, त्याबद्दल काय सांगाल जरा तुम्ही? हा जो केक होता तो पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीचा केक होता. मी सर्वांना आवाहन करतो की ह्याच पद्धतीने इथून पुढचे जे वाढदिवस आहेत ते इथं साजरे करावे. तर इकडे बसून बनलेला किंवा कुठल्याही कसलाही वायफळ खर्च न करता आज रविदादा इथे गोशाळेवर येऊन गुळापासून आणि भुशापासून बनलेला केक, गायींसाठी बनवलेला केक आज गायींना अर्पण करून ते त्यांचा वाढदिवस साजरा करतायत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून रविदादांच्या वाढदिवसाचा